अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। ग्राम पंचायत अधिकारी रिश्वत लेते हुए एंटी करप्शन ब्यूरो के शिकंजे में। इस बारे में मिली जानकारी यह है कि तकरारदार ने एंटी करप्शन ब्यूरो विभाग में आकर अपनी कंप्लेन दाखिल की। उसने कहा है कि 22 फरवरी 2025 के रोज बीमारी के कारण उसकी पत्नी की मौत हो गई थी। इसी के बारे में खरबा ग्राम पंचायत में नोंद कराते हुए ग्राम पंचायत अधिकारी रमेश मुड़े इनके पास तकरार दी गई और 23/10/2025 के रोज मृत्यु प्रमाण पत्र लिया गया। उस समय ग्राम पंचायत अधिकारी मुड़े इन्होंने मृत्यु नोंद करते हुए प्रमाण पत्र देने के लिए तकरारदार के पास से 500 रुपये मांग की थी। तकरारदार ने नाइलाज तो मुड़े ने 500 रुपये रकम दे दी, लेकिन उसके बाद 28 अक्टूबर 2025 के रोज ग्राम पंचायत अधिकारी रमेश मुड़े इन्होंने तकरारदार को फोन करते हुए मृत्यु प्रमाण पत्र दिए हुए उसी को लेकर फिर से 500 रुपये की मांग की। ग्राम पंचायत अधिकारी मुड़े मांग रहे 500 रुपये ये रिश्वत रहते हुए तकरारदार ने 4 नवंबर 2025 के रोज एंटी करप्शन ब्यूरो यूनिट परभनी को तकरार अर्ज दाखिल किया। में जांच पड़ताल की गई और जाल बिछाया गया। 4 नवंबर के रोज ग्राम पंचायत कार्यालय खरबा में पंचों के सामने जांच करते हुए कार्रवाई के दरमियान लोक सेवक रमेश रंगनाथ राव मुड़े ग्राम पंचायत अधिकारी इन तकरारदार से 1000 रुपयों की रिश्वत लेते हुए पंचों के सामने पाया गया। उसे वहीं शिकंजे में कस लिया गया। लोक सेवक रमेश रंगनाथ राव मुड़े इनका पद ग्राम पंचायत अधिकारी ग्राम पंचायत कार्यालय खरबा तालुका मानवत जिला परभनी ग्राम पंचायत कार्यालय खरबा स्थित पंचायत समिति तकरारदार इनके पास से 1000 रुपयों की रिश्वत लेते हुए हिरासत में लिया गया। अपराधी की झड़ती लेने के बाद उनके पास से मोबाइल जब्त किया गया, जो हैंडसेट की जांच करने पर आगे की तजवीज़ की जा रही है। अपराधी के घर की भी जांच करने की प्रक्रिया जारी है। गुना रजिस्टर नंबर कलम पुलिस स्टेशन और जिला पुलिस स्टेशन मानवत जिला परभनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 के तहत अपराध दाखिल करने की प्रक्रिया जारी है। ग्राम पंचायत अधिकारी रमेश रंगनाथ राव मुड़े ये परभनी के राहुल नगर सुपरमार्केट के पास रहते हैं। जाल बिछाकर कार्रवाई करने में महेश मारुति पाटनकर डीवाईएसपी एंटी करप्शन ब्यूरो, उसी तरह से पीआई श्रीमती मनीषा पवार और एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने यह कार्रवाई की है। माझं नाव यमुना आहे, पंचशील नगरमध्ये राहतो परभणीतच। आणि मला मणक्याचा त्रास होता बहुत लय, तर आता मला एकदम 60% फरक पडला, चांगलं वाटायला मस्त। तुम्हाला आजार किती वर्षापासून आहे? 20 वर्ष झाले। त्याला दाखवलं म्हणजे खूप दवाखाने केले, पात्रीचे कुठले फरक काहीच पडत नव्हता। गोळ्या हे खाल्ल्या जादूकडे आले तुम्ही, आता इथं कसं वाटतं? इथं लय चांगलं वाटायला, म्हणजे म्हणायले ना 60%च्या वर फरक पडला। हा, चालता येईल तुमच्या बरोबर? हो, चालता यायला, चला वाटायला, नाही तर लयच पाय बोत पडत होते। आता तुमच्यासारखे जे पेशंट आहेत, हो, जे मरीज, हो, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार की पीएम जादवकडे चांगलं मग मला चांगली झाली म्हणूनच सांगणार ना मी। चांगली झाली तर आता तुम्ही का चांगलं झालं चांगलं सांगणार। असे पेशंट असले माझ्यासारखे तर जाधव साहेबाकडे येऊन भेट द्यावा, चांगलं होते। नमस्कार, माझं नाव प्रवीण सुभाषराव मस्के, राहणार रायपूर। आईचं नाव आहे पेशंट रत्नमाला सुभाषराव मस्के। तर आईला 3-4 वर्ष झालं पॅरलिस आहे, पण आधी भरपूर दवाखान्यात वगैरे गेलो, चालूच आहे ट्रीटमेंट वेगवेगळ्या दवाखान्यात। आता इथे फर्स्ट टाईम आहे ॲक्युपंक्चरची, ती पण आपण एक बघतो ते ट्राय करून। आज 19वा दिवस आहे, 2 कोर्स घेतले होते, 19वा दिवस आहे। 10-15 इम्प्रूव्हमेंट वाटते, 10-15% इम्प्रूव्हमेंट वाटते, स्लोली इम्प्रूव्हमेंट आहे। किती दिवस आहे, म्हणजे किती दिवस झाले इकडे? आज 19वा दिवस आहे। उद्या आता शेवट, दुसरा कोर्स, 2 कोर्स चालू आहेत, ते आता उद्या शेवट होईल कोर्स। पेशंटसाठी आपल्या मार्फत तरी माझं एक शासनाला आणि प्रशासकीय अधिकारी वगैरे असतील त्यांच्यासाठी एक निवेदन करतो की अशा पेशंटसाठी आपल्या स्तरावर आता यांचं शासन मान्य आहे ॲक्युपंक्चरसाठी। पॅरलिस पेशंटसाठी आज भरपूर लोक असे परेशान आहेत, ग्रस्त, आणि प्रत्येकाच्या घरात एक पेशंट असल्यासारखा झाला आहे। तर शासन स्तरावर काहीतरी सुविधा व्हावीत, जसं निदान आता ॲक्युपंक्चर वगैरे भरपूर आहेत, इलाज असे मोठमोठ्यासाठी भरपूर आहे, पण आपल्या साधारण सिटीमध्ये असे इलाज नाहीत। नाम शेख लजीब शेख चांद है, केकर जोड़ी से आया हूँ। कहाँ का बताया? बताए ना, पहले सुल्तानपुर को बताए। कुछ फर्क अब यहाँ पे आने पर पीएम यादव के पास आने पर कुछ फर्क गिरा? हाँ, गिरा थोड़ा। हाँ, मेरे थिकनेस मतलब कड़कनेस था ना, नरम हो गए, और नींद आ रही, पहले नींद नहीं आती थी, हाथ पैर है ना पूरे ढीले हो गया, पहले टाइट लकड़ी के जैसे। हाँ, चलने में हाथ पैर में मुंगिया थे, अब वो कम हो गया। हाँ, हमारे 7वां दिन है आज। 7वां दिन है। हाँ।
अभी बस ट्रीटमेंट बाकी है 12-13 दिन की, 20 दिन करने का है हमको। डॉक्टर PM जाधव, श्री गजानन ॲक्युपंक्चर सेंटर, मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर, परभणी. माझा मोबाईल नंबर आहे 9765043727. दुसरा नंबर आहे 9975512126. तुमच्या माध्यमातून सांगायचं झालं तर आपण इथे अवघे एक वर्षापासून ॲक्युपंक्चर सेंटर चालू केलेले आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मेजर जे आपण पॅरालिसिस सेंटर, पॅरालिसिस, लकवा, अर्धांगवायू हा सेंटर इथे चालू केलेला आहे. मणक्याचा त्रास असेल, कमरेचा असेल, शोल्डर पेन असेल, एक हात और एक पाय असेल, असे अनेक आजारावर आपण इथे ट्रीटमेंट करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पॅरालिसिस पेशंटला जे लकवा झालेला आहे, जे अर्धांगवायू झाले त्या पेशंटला आपण इथे आल्यानंतर थेरपीमध्ये कुठे कुठे त्यांचे पॉईंट आहेत त्या पॉईंटला बघून आम्ही त्यांचे पॉईंट टुम्युलेट करून त्यांना एक सेक्शन देतो. एक सेक्शन म्हणजे 10 दिवसाचा त्यांना कोर्स देतो. कोर्स दिल्यानंतर त्यांना सकाळ संध्याकाळ असे 2 उपचार असतात. एक सकाळी सेटिंग असते आणि एक सायंकाळी सेटिंग असते. असे 2 सेटिंग देऊन त्यांना चांगलं एक ट्रीटमेंट देऊन त्यांना कव्हर करण्याचं काम करत असतो. उपचारची पद्धत कोणती गोळी आणि कोणती मेडिकल कोणते आपण देत नाही. आपण नॅचरल ट्रीटमेंट करतो आणि टुम्युलेट करून त्यांना चांगलं कव्हर करण्याचं काम करत असतो. माझ्याकडे आतापर्यंत जवळपास पॅरालिसिस पेशंट जे आहेत, ज्यांना अर्धांगवायू झाले, ते जवळपास हजारो पेशंट माझ्याकडे कव्हर होऊन गेलेले आहेत. कॉल करणे आणि एकदा येऊन इथे भेट देणे, त्यांचं समाधानकारक असं उपचार करून आपण त्यांना कव्हर करण्याचं काम करू शकतो. धन्यवाद. घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता एंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे, मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली, कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता एंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता एंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी, ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से, ऑल इन वन फर्नीचर। एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। परभनी पंचायत समिति कार्यालय का भवन का नया निर्माण पूरा हो गया। भवन के किनारे सुरक्षा गार्ड के लिए तैयार किया गया कमरा मनपा के परिसर में है। मनपा की टीम मंगलवार 4 नवंबर को उक्त निर्माण को तोड़ने गई थी। इस दौरान जिला परिषद की अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मि खांडेकर और कार्यकारी अभियंता उदन शिवे ने मनपा के टीम से चर्चा की और परिसर के स्वामित्व के संबंध में दस्तावेज जमा करने के लिए शुक्रवार 7 नवंबर तक का समय मांगा। इसके बाद मनपा की टीम बिना कोई कार्रवाई किए वापस लौट गई। पंचायत समिति कार्यालय के लिए नया निर्माण कार्य इमारत का बिल्डिंग का बनाया गया है। निर्माण स्वीकृति अनुमति के अनुसार किया गया जा रहा है। परभनी शहर महानगर पालिका के जमीन में औसतन 4 से 5 मीटर निर्माण होने के संबंध में महानगर पालिका ने जिला परिषद के कार्यकारी अभियंता निर्माण को पत्र लिखा था। उक्त निर्माण को हटाने के निर्देश दिए गए थे। इस संबंध में 2-3 बार अनुस्मारक भी दिए गए थे। हालांकि पंचायत समिति द्वारा कोई भी कार्रवाई नहीं की गई। इसके बाद मंगलवार आज 4 नवंबर के रोज उक्त निर्माण के खिलाफ कार्रवाई करने के लिए महानगर पालिका के शहर अभियंता वसीम पठान, सहायक आयुक्त हाशमी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड़, अभियंता पवन देशमुख, हेमंत दाभड़कर, राहुल दुधाटे, दिनेश भांडे, पंकज देशमुख, संतोष लोंडे, अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुर्रा और अन्य सहित कर्मचारी की टीम JCB मशीन के लेकर उक्त स्थान पर पहुंच गई। सुरक्षा दीवार के लिए लगे खंभे हटाए दिए गए। पंचायत समिति द्वारा बनाए गए कमरे को गिराने से पहले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मि खांडेकर और कार्यकारी अभियंता उड़ान शिवे दाखिल हुए। उन्होंने महानगर पालिका के पथक के साथ चर्चा की और जगह के मालकी हक के बारे में चर्चा होने के बाद मनपा के कार्रवाई को रुकाया गया। शुक्रवार तक का समय दिया गया है। जिला परिषद ने आवश्यक कागज पत्र सादर पेश नहीं करने पर सोमवार 10 नवंबर के रोज संबंधित अनधिकृत बांधकाम पर कार्रवाई की जाएगी, ऐसा मनपा की ओर से बताया जा रहा है।
गुरु नानक जयंती के अवसर पर नांदेड़ से बिदर जाने वाली विशेष ट्रेन मंगलवार सुबह 10:30 बजे परभनी के रेलवे स्टेशन पर पहुंची। परभनी में सिख समुदाय ने श्रद्धालुओं का बड़े गर्मजोशी के साथ स्वागत किया और उन्हें नाश्ता वितरित किया। इस अवसर पर बड़ी संख्या में समुदाय के लोग मौजूद थे। जन्म पंजीकरण और मृत्यु प्रमाण पत्र में हो रही देरी के संबंध में वंचित बहुजन आघाड़ी परभनी जिला उत्तर विभाग की ओर से परभनी महानगर पालिका के आयुक्त को निवेदन दिया गया। वंचित बहुजन आघाड़ी के एक प्रतिनिधि मंडल ने परभनी महानगर पालिका आयुक्त से मुलाकात की और कहा कि जन्म पंजीकरण और मृत्यु प्रमाण पत्र 3 दिन के अवधि के भीतर देने के बजाय देरी लगाई जा रही है, जिसके कारण बड़े परेशानियों का सामना नागरिकों को करना पड़ रहा है। महानगर पालिका के आयुक्त को निवेदन देते समय वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष उत्तर शिवाजी वाकड़े, महासचिव मुजफ्फर खान, महासचिव प्रोफेसर गौरव कुमार तारू, जिला सचिव गौतम रणखांबे, जिला सचिव यूसुफ कलीम, जिला उपाध्यक्ष यशवंत सोनवने और तालुका के उपाध्यक्ष पंडरीनाथ थेंगे, बाबा साहेब जादव, कानूनी सलाहकार बाजी शिंदे, कर्मचारी अधिकारी संगठन के अध्यक्ष BR अवार्ड, जिला सदस्य सिद्धार्थ राय बोले, महानगर महासचिव संदीप खाड़े, जिला प्रसिद्धि प्रमुख, इसके अलावा वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिके इथे आयुक्त साहेबांची भेट घेण्यात आलेली आहे की काही खेड्यापाड्यातून येणारे लोक व शहरातले लोक आपल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी परभणीमध्ये येत असतात। आल्याच्या नंतर त्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आयुक्त साहेबांना नेमलेले फक्त 2च अधिकारी आहेत आणि हजारो लोक त्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी येत असतात आणि त्यांना ते मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी 8-8 महिन्याचा काळ लागतोय। तर हे खूप आयुक्त साहेबाला आम्ही स्वतः भेटून सांगितले की आजची तिथली परिस्थिती काय आहे, हे वेळ न लागता हे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना त्याच्या स्वतः बोर्डावर लिहिले की 2 ते 3 दिवसात मिळावं म्हणून। तर हीच अपेक्षा घेऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आयुक्त साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना व्यवस्थित माहिती दिली की जिथं 8-8 महिने लागतात तिथं न लागता जे आपण बोर्डावर नियम लिहिले त्याच नियमाप्रमाणे आपण या लोकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावं एवढीच आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भेट आपण बघितले सर्व लोकांना त्यांची कंप्लेंट आहे की आम्ही आल्याच्या नंतर रांगेला 10-20 लोक उभे राहत आहेत आणि 2 कर्मचारी आहेत, त्याच्यात बी कधी कधी ती खिडकी बंद असती, त्याचं नेटच जाते, त्याचे कुठले काही कामं बंद असतात। तर एका लोकायला 2-2, 3-3 तास लागायले त्या रांगेमध्ये। म्हणून आम्ही ही पण आयुक्त साहेबांकडे मागणी केली की आपण रिसर तिथं अजून 2-4 कर्मचारी वाढवा आणि साहेबांना आता आम्हाला तोंडी सांगितलं की मी तेच काम चालू होतं माझं की मी तिथं कर्मचारी वाढवित आहे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। परभनी में कोटोपा कानून के तहत जिला कलेक्टर ऑफिस के भीतर अन्य लोगों पर भी और कर्मचारी अधिकारियों पर कार्रवाई करने की शुरुआत, जिसमें 137 पान टपरियों पर कार्रवाई करते हुए हजारों रुपयों का जुर्माना वसूला गया है। कार्रवाई करते समय जिला शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लकमावार, इनके नेतृत्व में डॉक्टर रूपाली रणवीरकर, जिला सलाहकार जिला अस्पताल परभनी, उसी तरह केशव गवाने, संतोष घर में आदि की पथक ने यह कार्रवाई की है। इस समय जानकारी देते हुए डॉक्टर रूपाली रणवीरकर इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। मी डॉक्टर रूपाली रणवीरकर, जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथून आहे। DLCC मीटिंग आपली आताच झालेली आहे। 29 ऑक्टोबर रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आदेश काढलेला आहे की प्रत्येक कार्यालय हे तंबाखूमुक्त करणं गरजेचं आहे आणि जे पण कर्मचारी ग्राहक कार्यालयामध्ये गुटखा तंबाखू खाताना आढळले तर त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असा आदेश आपल्याला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेली आहे आणि या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय इथूनच सुरुवात करण्याची आपल्याला आदेश देखील काढलेला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही आज 4 नोव्हेंबर रोजी इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जे पण तंबाखू गुटखा खाणारे व्यक्ती आहेत, कर्मचारी आहेत
त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कार्यवाही करत आहोत आणि हे 60 दिवसाचं अभियान आहे, तंबाखूमुक्त युवा अभियान आहे. राज्यस्तरावरून त्याचा आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि जनजागृती पण आम्ही देखील मोहिमा करत आहोत. तंबाखूमुक्त शाळा आणि तंबाखूमुक्त गाव देखील घोषणा करायची आहेत आम्हाला आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. कोटपा कायदा आहे, कोटपा कायद्याची आम्ही अंमलबजावणी करत आहोत. कलम 4 नुसार जे सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास 200 रुपयापर्यंत दंड आहे. कलम 6 नुसार जर 18 वर्षाखालील मुलांना जर तंबाखू कोणी विकत असेल पानटपरी चालक तर त्याला 200 रुपये आहे आणि कलम 5 नुसार जाहिरात करण्यावर बंदी आहे. कलम 7 नुसार जे पाकिट असतात सिगारेटचे पॅकेट तंबाखूचे त्याच्यावरती 85% धोक्याची सूचना असणं गरजेचं आहे. जर धोक्याची सूचना नसेल असं विक्री होत असेल तर त्या पानटपरी चालकावरती कारवाई आहे. कारावास त्याच्या कोर्टामध्ये केस जाऊन कारावास होऊ शकतो. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत 137 पानटपऱ्यांवरती कारवाई केलेल्या आहेत. आम्ही 20,000 पर्यंत कलेक्शन झालेले, दंडवसुली झालेली आहे आमची आणि हे जो अभियान आहे हा पुढे आम्ही कंटिन्यू करणार आहोत. प्रभाग क्रमांक 2 के बरकतपुरा अन्य इलाकों में बाढ़ का पानी घुस जाने से या अतिवृष्टि का माहौल देखकर यहाँ के नागरिकों को किस तरह से सुविधा मिले, इसके लिए महानगर पालिका के अधिकारी कर्मचारी इन्होंने आकर वहाँ पर पंचनामा किया और उनके मदद के पैसे जो मिलेंगे उसमें से 2,000 रुपये देने के काम के खर्च देने की बात कही गई और जो ज़रूरतमंद है उन्हें इनसे दूर रखा गया, उन्हें वंचित रखा गया. इसी बात को लेकर आज तारीख 4 नवंबर 2025 के रोज शिवसेना शिंदे गट के शाखा प्रमुख रवि जानकीराम बंचर, गणेश जोजुरे, पवन कुरील, कल्याणी, गंगा सागर खिल्लारे, खतीजा भी शेख छोटू, इनके अलावा इस इलाके के बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष और युवा वर्ग जमा होकर तहसील कार्यालय में आए और परभनी के तहसीलदार को शिंदे गट के जिला प्रमुख आनंद भरोसे इनके नेतृत्व में ये निवेदन दिया गया. इसे कहते हैं सही समाज सेवा. जो लोग वंचित रह रहे हैं उन्हें किस तरीके से इंसाफ दिलाया जाए. लेकिन कुछ संगठनाएं ऐसे हैं जो सिर्फ अपने नाम के खातिर और बैनरबाजी करते हुए खाली इलाके के नागरिकों को जमा करके खाली हुजूम बताकर किसी प्रकार का फायदा ना कर उन्हें सिर्फ अपना काम किस तरीके से निकालना है ये अड़ियल धोरण बता रहे हैं. लेकिन रवि जानकीराम बंचर इन्होंने जो आज तहसील में आकर ये कार्य किया है वाकई सराहनीय है. इस समय बंचर इन्होंने क्या कहा आइए जानते हैं. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है. साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे. साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. फिलहाल महाराष्ट्र में सभी पार्टियां एक दूसरे के साथ जुड़े हुए हैं. यहां तक कि बीजेपी, राष्ट्रवादी एक ही माले के मनी है. एक जगह अपना उम्मीदवार चुनकर लाते हैं तो दूसरी जगह दूसरे का उम्मीदवार चुनकर देते हैं और अपनी सत्ता चलाते हैं. जनता के समस्याओं को हवा में धुएं में छोड़ रखा है. इसलिए इन सभी समस्याओं को लेकर आप स्वराज्य शक्ति सेना चुनाव मैदान में उतरेगी और इन सबको करारा जवाब देगी. ऐसी जानकारी आज लिए हुए प्रेस कॉन्फ्रेंस में स्वराज्य शक्ति सेना के अध्यक्षा करुणा मुंडे इन्होंने परभनी के सावली रेस्ट हाउस पर प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मीडिया से बातचीत करते हुए कहा. इस समय उन्होंने ये जानकारी भी दी कि हमारे बड़े पार्टियों से, पक्षों से भी बात चल रही है. यहाँ तक कि बड़ी बड़ी संगठनाएं हैं, वो संगठनाओं से भी हमारी बात चल रही है. हमारे बताए हुए नियमों के तहत अगर से युति होती है तो हम युति करेंगे, नहीं तो हम खुद के बल पर हमारे पूरे ताकत के साथ पूरे उम्मीदवारों को लड़ाएंगे और जिताएंगे, ऐसा उन्होंने इस समय कहा. उनके साथ इस समय स्वराज्य शक्ति सेना के ग्रामीण जिला अध्यक्ष भास्कर भेंद्रे, महानगर जिला अध्यक्ष महबूब तांडोली, महिला जिला प्रमुख संगीता पुरी, इनके अलावा अन्य पदाधिकारी मौजूद थे. राज्य शक्ति
सेनातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे. आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारच्या बेटा आमदार, खासदारच्या बेटा खासदार आणि एकच घरामध्ये 2-2 पक्ष, इथे मतदान केला तरी हे लोक जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार, अशी जी सगळी महाराष्ट्रामध्ये खेळी चालू आहे. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जी आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठेही दिसत नाही. आम जनताला न्याय भेटत नाही. नाली, रस्ते, बिजली, पाणी, शेतकरी बांधवांना न्याय, शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही. आणि जे आपले मुलंबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा, ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे. त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे. जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीचा सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकतो. ते पक्षामध्ये बोलणं चालू आहे. आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी, त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे. जरी जाहीर झाला आमच्या बोलणं झाला, जे आहे आमचे सीटांचे जे बंटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युक्ती करणार आहे. नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे. जे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेला नाव आहे गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे. तर त्या घराण्याची मी पण सून आहे, करुणा धनंजय मुंडे. तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्यासोबत युक्ती करण्यासाठी करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे. नाही तर आम्हाला कोणाची गरज नाही. मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहोत आणि आम्ही लढू शकतो. जवळून बघितलेलं आहे. मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक, मतचोरी करताय आणि एक व्यक्तीच्या 10 ठिकाणी नाव टाकलेलं आहे, 6, 8 ठिकाणी नाव टाकलेलं आहे. गाड्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेलं आहे. एक आमदार खासदार 1,000 गाड्या लावताय. कशासाठी? इकडचे मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार, इकडचे मतदाता लोकांना तिकडे घेऊन आणणार, असंच पूर्ण मतदाताची चोरी सुरू आहे. तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून हे गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर कुठेही जरी कितीही निवडणूक लढली तर काय का मोठा घोटाळा चालू आहे. हे पक्ष बीजेपी, राष्ट्रवादी हे सगळे लोकांना काय समजत आहे मला कळत नाही. आणि हे लोकांची कशी खेळी चालू आहे. मतदान चोरी तो चालू आहेच आहे ना मतदाता में. पण याच्या पुढे तुम्ही जरी बघताल तो इथे राष्ट्रवादी, इथे बीजेपी, अरे कुठे जाणार मतदाता राजा. इथे मतदान दिला तरी ते जिंकणार, बीजेपीला मतदान दिला तरी हे जिंकणार, राष्ट्रवादीला दिला तरी हे जिंकणार. आणि मतदाता राजा कुठे आहे? कुठेच नाहीये. आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाहीये, काहीही सोडलेला नाहीये हे राजकारणी लोकांनी. त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आपली मीडिया, आज मीडियाचे पत्रकारांचे मुलग्यांच्या बरेच चोराईवरती मर्डर होत आहे. पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही. फक्त न्याय भेटताय कोणाला? कोणत्याही मुद्द्याच्या पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याची इज्जत आबरू घालायचं आहे तो कोणताही पक्ष, कोणता मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय. फक्त त्या लोकांना न्याय भेटतात पण कोणत्याही पत्रकाराला न्याय भेटत नाही, शेतकऱ्याला न्याय भेटत नाही, महिलांना न्याय भेटत नाही, कोणालाही न्याय भेटत नाही. समोर जाण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे. नाली, रस्ते, बिजली, पाणी, लोकांकडे चांगला शिक्षण मुलाबाळांसाठी. आज जिल्हा परिषदच्या जे खाजगीकरण करणार आहे, एसटीचा तो खाजगीकरण केलेला आहे. हे सगळे जे मुद्दे आहे आमच्याकडे खूप मुद्दे आहेत त्या लोकांच्या समोर जाण्यासाठी. आणि महिलांना न्याय कुठेही मिळत नाही. पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत नाही. फक्त हे लोकांचं राजकारण चालू आहे. थोडा फोडा आणि राजकारण करा, खुर्चीची खिचाताणी चालू आहे. फक्त आणखीन काय चालू नाही. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ
बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.